जगातील 3 शक्तिशाली देश इराण, अमेरिका आणि इस्रायल. फेब्रुवारी 2026 मध्ये मिडल ईस्टमध्ये अचानक स्फोट, मिसाईल हल्ले आणि युद्ध सुरू झालं. पण प्रश्न असा आहे, हे युद्ध अचानक सुरू झालं का, की यामागे अनेक दशकापासून चाललेला संघर्ष आहे? आज आपण जाणून घेणार आहोत इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्ध खरं कशामुळे सुरू झालं. या युद्धाची सुरुवात 2026 मध्ये नाही झाली, त्याची सुरुवात 1979 मध्ये झाली. त्या वर्षी इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशन झाली आणि नवीन सरकारने अमेरिकेला आपला सर्वात मोठा शत्रू घोषित केले. यानंतर इराणने अमेरिका विरोधात मोठी भूमिका घेतली. इस्रायलला देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. त्यामुळे मिडल ईस्टमध्ये इराण विरुद्ध इस्रायल हा संघर्ष सुरू झाला. तेव्हापासून दोन्ही देश एकमेकांना मोठा धोका मानतात. दुसरं मोठं कारण आहे इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम. अमेरिका आणि इस्रायलला वाटतं की इराण गुपचूप न्यूक्लिअर बॉम्ब बनवत आहे. 2002 मध्ये इराणमध्ये गुप्त युरेनियम एनरिचमेंट साइट सापडल्या. त्यानंतर जगभरात चिंता वाढली. 2015 मध्ये अमेरिका, युरोप आणि इराणमध्ये एक मोठा करार झाला. त्याला म्हणतात इराण न्यूक्लिअर डील्स. या करारानुसार इराणला न्यूक्लिअर प्रोग्राम मर्यादित ठेवावा लागणार होता. पण 2018ला अमेरिकेने हा करार सोडला आणि इराणवर पुन्हा कठोर सँक्शन्स लावले. त्यानंतर इराणने पुन्हा युरेनियम एनरिचमेंट्स वाढवायला सुरुवात केली. इराणकडे फक्त न्यूक्लिअर प्रोग्राम नाही, तर मोठा मिसाईल प्रोग्राम सुद्धा आहे. इराणचे मिसाईल्स इस्रायल आणि अमेरिकेच्या बेसेस पर्यंत पोहोचू शकतात. तसंच इराणवर आरोप आहे की तो मिडल ईस्ट मधील काही मिलिटंट ग्रुप्स म्हणजे दहशतवादी ग्रुप्सला मदत करतो. उदाहरणार्थ हिजबुल्ला आणि हमास. अमेरिका आणि इस्रायलचं म्हणणं आहे की या ग्रुपमुळे मिडल ईस्ट मध्ये अस्थिरता वाढते. 2023 मध्ये गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर इराण आणि इस्रायलमध्ये टेन्शन्स खूप वाढली. इराण समर्थित ग्रुप्सने अमेरिका आणि इस्रायलच्या टार्गेटवर शेकडो हल्ले केले. यानंतर इस्रायलने इराणवर थेट हल्ला करण्याचा निर्णय घेतला. 28 फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. या ऑपरेशन्सला नाव देण्यात आलं ऑपरेशन स्पिक्स फ्युरी आणि ऑपरेशन रोलिंग लाईन्स. या हल्ल्यात इराणच्या मिलिटरी बेसेस, मिसाईल साइट्स आणि न्यूक्लिअर फॅसिलिटीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू देखील झाला. यानंतर इराणने बदला घेतला. इराणने इस्रायलवर मिसाईल्स आणि अमेरिकेच्या बेसेसवर ड्रोन अटॅक्स केले. यामुळे मिडल ईस्टमध्ये पूर्ण युद्ध सुरू झालं. या युद्धाचा परिणाम मिडल ईस्टवर नाही तर संपूर्ण जगावर होऊ शकतो. कारण इराण जवळ आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स. जगातील जवळपास 20% तेल इथूनच जाते. युद्धामुळे तेलाच्या किमती वाढू शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. काही देशांनी फ्लाईट सुद्धा बंद केले आहेत. म्हणूनच इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल हे युद्ध अचानक सुरू झालेले नाही. यामागे आहे 40 वर्षाची दुश्मनी, न्यूक्लिअर वेपन्सची भीती, मिडल ईस्टमधील प्रोग्राम, मिडल ईस्टमधील पॉवर स्ट्रगल्स आणि म्हणूनच हे युद्ध भविष्यात वर्ल्ड वॉर सारखं मोठं रूप घेऊ शकतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बिंदास भाऊला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.